श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, लवकरच म्हणजे 24 जुलैला दीपपूजन आहे. तर दीपपूजन म्हणजे काय? आषाढी अमावस्येला दीपपूजन का केले जाते? आणि याच दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचे पूजनसुद्धा केले जाते. तर ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन का केले जाते? त्याचा अर्थ काय? ही ज्योती कोण? हिच्या पूजनाचा हेतू काय? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम दीपपूजन काय आहे आणि त्याचे महत्त्व काय हे जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. बघा, दीपपूजन. दीप म्हणजे दिवा. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. दिव्याचे हे मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. असे म्हणतात की या दिवशी दीपपूजन केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते, अंधकार दूर होतो, तसेच घरामध्ये सुख, समृद्धी, शांती राहते असे मानले जाते. हे झाले दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे ज्योती. ग्रामीण भागात या सणाचे खूप महत्त्व आहे. याच दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. तसेच जरा जिवंतिका पूजनही केले जाते. संपूर्ण श्रावण महिन्यात या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवता आहेत. तसे बघितले तर या स्वतंत्र प्रतिमा आहेत. यांचा परस्पराशी काहीही संबंध नाही. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. अशी असते ज्योतीची प्रतिमा. या प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो. आता याच क्रमाने त्यांना का पूजले जाते? प्रथम भगवान नरसिंहच का ते जाणून घेऊया. नरसिंह हे विष्णूचा 4था अवतार आहेत. ते आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झाले. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करण्यासाठी भगवंताने हा अवतार धारण केला. म्हणूनच अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. श्रावणातील आराध्य दैवत म्हणजे यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण. तरीही नागाची प्रतिमा आणि कृष्णाची प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कालियामर्दन प्रसंगाचा विचार करावा लागेल. एकदा कृष्ण आणि त्यांचे सवंगडी खेळताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. आपल्या सवंगड्यावर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, त्यालाही वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून त्यांची ज्योती प्रतिमेत प्रथम स्थान आहे. यानंतर येतात त्या जरा व जिवंतिका. जरा व जिवंतिका या अक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या असतात. दोघींवरही त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु पुत्र पुत्री नसल्याने राजा चिंतित असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषीचंड कौशिक येतात. राजांना समजताच ते त्यांचे दर्शन घ्यायला जातात आणि त्यांच्याजवळ आपली चिंता व्यक्त करतात. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. आता दोन्ही राण्यांवर राजांचे समान प्रेम असल्याने राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतात, परंतु केवळ अर्धा अर्धा असा विचित्र आणि अर्धवट अर्भक. या अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्ही शकलं साधते.
जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो आणि देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी. जारेची सखी जीवंतिका. जीवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जीवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवताना दाखवते. आता प्रतिमेत सर्वात शेवटी येते बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला असून हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व हे गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं. आता यानंतर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता, असा आहे ज्योती प्रतिमेचा क्रम. थोडक्यात काय तर एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे पूजन म्हणजेच ज्योतिपूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योतिपूजन. हे ज्योतिपूजन महिन्याच्या अमावस्येला केलं जातं. त्याच दिवशी दीपपूजन सुद्धा केलं जातं. आशा करते आज तुम्हाला ज्योतीच्या प्रतिमेचं पूजन, त्याचा अर्थ, ज्योती कोण आहे, ज्योतिपूजनाचा हेतू काय, तसेच दीपपूजन म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटली असणार. माहिती आवडल्यास शेअर करा आणि अशीच चांगली आणि योग्य माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.